नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NBAMS नॅशनल बोर्ड ऑफ मेडिकल एक्झामिनेशन यांच्यामार्फत GPAT 2025 ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट जी एक्झाम या ठिकाणी B.Pharm नंतर तुम्हाला M.Pharmचं ॲडमिशन असेल किंवा PharmD डॉक्टर ऑफ फार्मसीला पोस्ट बॅक्युलरेट अर्थात थेट 4थ्या वर्षाला जो प्रवेश घेतला जातो अशा ॲडमिशन प्रोसेससाठी आणि GPAT क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला जो स्टायफंड मिळतो त्यासाठी ही एक्झाम खूप महत्त्वाची आहे. मात्र या एक्झामची फी खूप जास्त आहे, 3,500 इतकी. त्यामुळं थर्ड इयरला असणारे विद्यार्थी, त्याशिवाय फायनल इयरला असणारे अनेक विद्यार्थी असतात की पुढे मी पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर्स करायचं की नाही, की या गोष्टींमध्ये कन्फ्यूज असतात. त्यामुळं मी काय करायचं, मी GPAT एक्झाम द्यायची की नाही द्यायची यामध्ये कन्फ्यूज्ड असतात. तर हे जे तुमचं कन्फ्युजन असतं ते दूर करण्यासाठी नेमकं कोणकोणत्या फॅक्टर्सचा तुम्ही विचार करून फॉर्म भरायचा निर्णय घेतला पाहिजे याबाबत सविस्तर बोलणार आहोत. या ठिकाणी काय होत असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेक शिक्षकांकडून देखील सांगितलं जातं की तुम्ही थर्ड इयरला असताना देखील GPAT एक्झाम द्या. क्वालिफाय झाला तर स्कोअर कार्ड 2 वर्ष व्हॅलिड असतं. त्यामुळे तुम्ही आत्ता क्वालिफाय झालात तर तुम्हाला ते फायनल इयरपर्यंत M.Pharmच्या ॲडमिशनपर्यंत ते स्कोअर कार्ड युजफुल राहणार आहे असं सांगितलं जातं. त्यामुळं मग ते विद्यार्थी फॉर्म भरायच्या तयारीत असतात. परंतु फी जास्त असल्यामुळं निर्णय कसा घ्यायचा, बऱ्याचदा असं होतं की फी जास्त आहे म्हणून मी फॉर्म भरू की नको, हे कन्फ्युजन थर्ड इयर आणि फायनल इयर दोन्हीलाही असतं. तर या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, फॉर्मची फी किती आहे हा पॉईंट थोडासा गौण राहू शकतो. कारण फी जास्त आहे मान्य आहे, कोणालाही सर्वसामान्यांना अफोर्ड होणारी फी नाही आहे. 3,500 रुपये फी ही जास्त आहे. परंतु लक्षात ठेवा, ओव्हरऑल जर आपण विचार केला तर आपण एका प्रोफेशनल कोर्समध्ये आहोत, एवढी जास्त फी भरलेली आहे आणि इतरही आपण आपले काही खर्च काढले तर ते जास्त असतात. तर असा इतरत्र होणारा खर्च विचारात घेतला तर 3,500 रुपये आपल्यासाठी पुढच्या 2-3 महिन्यातला जो इतर काही खर्च आहे, नको तितका होणारा खर्च आहे, तो कमी केला तर 3,500 रुपये ही अमाऊंट त्यापुढं काही नाही आहे. कारण जर तुम्ही GPAT क्वालिफाय झाला तर हा स्कोअर कार्ड किंवा तुम्हाला पुढे M.Pharmच्या ॲडमिशनसाठी या गोष्टी कामाला येणाऱ्या असतात. त्यामुळं थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा जर GPATचा फॉर्म भरायचा असेल तर खालील काही मुद्दे विचारात घ्या. पहिली गोष्ट, मी सेकंड इयरपासून किंवा थर्ड इयरला आल्या आल्या GPAT एक्झाम द्यायचे या दृष्टीनं काही तयारी करतो आहे का, माझी तयारी कितपत झालेली आहे. ॲटलिस्ट मेजर सब्जेक्ट माझे 1-2 तरी मेजर सब्जेक्ट तुमचे ॲटलिस्ट तयार झालेले असले पाहिजेत बऱ्यापैकी. आणि काही जे तुमचे मेजर सब्जेक्ट आहेत, फार्माकोलॉजीसारखा विषय असेल, त्याशिवाय इंडस्ट्रियल फार्मसी आणि इतर काही सब्जेक्ट आहेत, ते ऑलरेडी तुम्हाला आता त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे त्या विषयांच्या आधारे आणि तुम्ही आत्तापर्यंत केलेला अभ्यास, मायनर सब्जेक्ट याचा एकत्रित विचार करता बऱ्यापैकी स्टडी तुमचा झाला असेल तर नक्कीच तुम्ही त्या कॉन्फिडंटवरती निर्णय घ्यायचा आहे की मी फॉर्म भरायचा की नाही GPATचा. म्हणजे याचा अर्थ काय, केवळ एक्झाम द्यायची म्हणून देऊ नका, तयारी झाली असेल तरच तुम्ही एक्झाम देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, बऱ्याच ठिकाणी एक गोष्ट कानावर येते की तुम्हाला तुमच्या सिनियर्सकडून जे आत्ता फायनल इयरला आहेत किंवा या ठिकाणी अजून कोणाकडून तुम्ही ऐकलेलं असतं, अरे मी काहीच अभ्यास केला नव्हता GPATचा आणि केवळ जाऊन मी असं काही शब्द वापरतात, मी तुक्का लावला किंवा मी असं लकवरती ऑप्शन सिलेक्ट केले आणि मी क्वालिफाय झालो. तर लक्षात ठेवा, लकवरती कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कधीच निघत नसते. मी पुन्हा सांगतो, फक्त लकवरती कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम निघत नसते. कारण त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे आणि असं कोणीच नसतं की जो जास्तीत जास्त MCQचे करेक्ट आन्सर टिक करेल फक्त लकच्या बेसिसवरती. तर त्या लोकांनी काही गोष्टी तुम्हाला अर्धवट माहिती सांगितलेली असते. लक्षात ठेवा, कोणीही फक्त लकवरती क्वालिफाय होऊ शकत नाही. त्यांनी अगोदर त्यांच्या बेसिक्स क्लिअर केलेल्या असतात, त्यांना बऱ्यापैकी त्या गोष्टीचं ज्ञान, नॉलेज असतं आणि त्या गोष्टी ते लॉजिक ॲप्लाय करून त्यांनी करेक्ट आन्सर सिलेक्ट केलेले आहेत. म्हणजे फक्त लक फॅक्टर किंवा नशीब हा भाग त्या ठिकाणी नाही आहे, तर त्यांनी केलेला अभ्यास हा देखील मुद्दा असतो. सांगायचा उद्देश काय, तुम्ही जर फॉर्म भरायचा निर्णय घेणार असाल तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की तुमचा अभ्यास किती झाला आहे, सिरियसली परीक्षा देणार आहात का. कारण फक्त परीक्षा द्यायची म्हणून देत असाल तर काहीही अर्थ नाही. आता फायनल इयरच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत बोलूया. लक्षात ठेवा, तुम्ही 4 वर्ष एखादा कोर्स शिकलेला आहात, त्यातले बऱ्यापैकी सब्जेक्ट तुमच्या डोळ्याखालून गेलेले आहेत. फायनल इयरला असताना तुम्हाला प्रॅक्टिस स्कूल आणि प्रोजेक्ट हाच पार्ट होता.
आणि तुम्हाला बऱ्यापैकी वेळ होता. ह्या मिळालेला वेळ युटिलाइज करून जर तुम्ही पूर्ण सगळे मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट बऱ्यापैकी स्टडी तुमचा झाला असेल, बेसिक्स क्लिअर असेल आणि व्यवस्थित तुम्ही विचार करून पेपर सोडवणार असाल तर फायनल इयरच्या विद्यार्थ्यांनी जीपॅटची एक्झाम ही दिलीच पाहिजे. का दिलीच पाहिजे? कारण लक्षात ठेवा, क्वालिफाय झाल्यानंतर निर्णय घेऊ ना एम-फार्म करायचं की नाही. आणि एम-फार्म शिवाय तुम्हाला फार्मा MBAचा पण चांगला पर्याय आहे. तर तुम्ही अगोदर जर CET दिली असेल, MBA CET, तरी त्या देखील गोष्टीचा तुम्ही विचार करू शकता. गेटची एक्झाम हा पर्याय तुमच्याकडे होता. वेगवेगळ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या देखील एंट्रन्स एक्झाम असतात. बिट्स पिलानी असेल, NMI MS असेल, त्या ठिकाणी एम-फार्म सोबत MBA एकत्र तुम्हाला करायला मिळतं. असे अनेक पर्याय, ICTचा मी काल व्हिडिओ बनवला. असे इतरही अनेक पर्याय आहेत. आता पुढे जाऊन हायर एज्युकेशन घ्यायचं का नाही घ्यायचं हा निर्णय तुमच्या घरातील परिस्थिती याच्यावरती अवलंबून आहे. आणि केवळ घरातील परिस्थितीवरती तो निर्णय नाही आहे, तर त्याशिवाय लक्षात ठेवा, चांगल्या इन्स्टिट्यूटमधून जिथे चांगलं प्लेसमेंट मिळेल अशा ठिकाणी जर तुम्ही मास्टर्स PG पोस्ट ग्रॅज्युएशन करणार असाल तर त्याला अर्थ आहे. कारण पुढे जाऊन त्याच्यातून रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, तुम्ही केलेली इन्व्हेस्टमेंट, तुम्ही दिलेला वेळ याच्यातून नंतर मिळणारा आउटपुट हा जास्त चांगला असतो जर ते कॉलेज चांगलं असेल तर. पण त्यासाठी मिनिमम काय आहे, जीपॅट एक्झाम दिलेली असणं गरजेचं आहे किंवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहेत त्यांच्या एक्झाम देणं गरजेचं आहे. तर हा विचार, हा थॉट केवळ डोक्यात असणं गरजेचं आहे. त्या पद्धतीनं पुढे तुमच्या ॲक्शन होतील. अर्थात आता मी ह्या विषयावरती जास्त सविस्तर बोलत नाही, कारण हायर एज्युकेशन घेऊ की जॉब करू यावरती ऑलरेडी मी एक खूप मोठा सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक देखील खाली देत आहे. अर्थात मी ज्या गोष्टी डिस्कस केल्या या व्हिडिओमध्ये त्याचा फायदा तुम्हाला एक्झामचा फॉर्म भरायचा की नाही भरायचा हा निर्णय घेण्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरला असेल अशी आशा करतो. ही माहिती आवडली असेल, माझे एफर्ट्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे कोणी B.Pharm थर्ड इयर फायनल इयरला असणाऱ्या मित्रमैत्रिणी आहेत, तुमच्या कॉलेजचे अनऑफिशियल ग्रुप आहेत, तिथं हा व्हिडिओ शेअर करा. कारण तुमच्या एजमध्ये तुम्हाला या गोष्टींचं कन्फ्युजन होत असतं आणि आपल्या लाईफमध्ये असणारे प्रॉब्लेम तुम्ही ज्या सिच्युएशनवरून विचार करता तुम्हाला तिथे सोल्युशन मिळत नाही. पण मी ज्या एक्सपिरियन्समधून गेलेलो आहे किंवा मला जे आलेले अनुभव आहेत, विद्यार्थ्यांकडून जे पॉईंट ऐकलेले असतात त्यावरून नक्कीच मी तुम्हाला योग्य डिसिजन काय आहे ते घेण्यासाठी कुठल्या मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे ॲटलिस्ट हे सांगू शकतो. त्यामुळे तुमचा निर्णय हा इझी होऊ शकतो. अर्थात जे मुद्दे मी सांगितलेले आहेत त्याच्यावरती नीट थोडा वेळ विचार करून काळजीपूर्वक निर्णय घ्या. तुम्हा सर्वांना तुमच्या करिअरसाठी शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.